कोण नको त्याच्या बापाशी मध्ये सत्य नसते हसतात छका तो मार्गात लागलो पोराटोरा झाली सुखा तो संसारात लागलो इतक्या माझा असा सगळा करतोय तर बरा करतोय मी असं म्हटलं सकाळी येऊन देवळात बसलोय काल मी देवळात येऊन बसले ह्यो झिलगो येलो आणि माका काय सांग लागलो सगळा बाजूक ठेवले आणि आजार गेलो माझ्या आजान तुका उन्हाळलो काय केल्यानंतर ठावा तुझ्या आजान बाबा इतक्या केल्यानंतरी का तर माका काय उन्हाळ लागलो हे ओगी बसारी माका काय उन्हाळ लागलो माझ्या आजार उन्हाळ लागलो वांग्याचा झाड लायले कुठला तुझ्या आजार आणखी झाडात गावात ना सगळं सोडून वांग्याच्या झाडावर गेलो होतो आणि त्याच्या पुढे गप्पत उन्हाळ लागलो आजार वांग्याचा झाड लायलं तर डोंगरा येदा झाला कुठला का माका खोळ बनायचं तुम्ही सांगा तुम्ही कधी जन्मात वांग्याचा झाड डोंगरा येदा बघले हा आता उन्हाळा डोंगरा येदा झाला म्हटलं तुझ्या आजार वांग्याचा झाड लायला तर डोंगरा येदा झाला म्हणजे तुझ्या आजाची वांगी येदी जावई बरोबर ना डोंगरा याला झाड म्हणजे त्याची वांगी येदी जावई माका उन्हाळा का माका खोळ बनायचं म्हटलं तुझ्या आजान जर वांग्याचा झाड लायली माझ्या आजान काय केल्यानंतर सांगते म्हटलं माझ्या आजान काय केल्यानंतर म्हटलं ओय म्हणालो तुझ्या आजान काय केल्या माझ्या आजान म्हटलं मोठी कढाई आणल्यान कढाई भजी आणि वडे सोडूची त्याच्यात जर भजी आणि वडे सोडूचे झाले तर निशाण लावून सोडू एवढी मोठी कढाई होती तर माका काय म्हणालो माका फळो बनायचं तुझ्या आजानुला वांग्याचा झाड लायला तर डोंगरा येदा म्हणजे तुझ्या आजाची वांगी येली असते तुझ्या आजाची वांगी भाजा होई म्हणून माझ्या आजान मोठी कढाई हवी जगा समाजला तोच तो नाही तर कर मग हे माझं बापूच माका सांगलो गेल्या हे लोकांची एकतेकडे उन्हाळलो भाड्या घातलं ती आता काय कर ती उन्हाळलो लगीन केलंय संसारात पडले का ती सुधारतलं माका संशय होतो मी लगीन करतले का निर्वशी मरतले तेव्हा शपथ खोटा सांगणे ना आता कितके निमे पडसार पडले हो माका सांगा एका वाटात कितके निमे होत जिलगे झाले खूप आणि पोरा झाली कमी समजणार माझा बापू सुनावलं लोकांची लगीन कर संसारात पडले का बरोबर जातले म्हणून ह्या काकानी माका स्वर्गात पहिली हल्ली आता पाय सोडून बसले त्या वक्त आमचा माणी घालून राहिले समजणार त्यांच्यानी पहिली स्वर्गात आणलेली होकाल होऊन गेलो बापाशी मी सांगलंय उतलं लगीन धावणे नाही तर नको जाऊन पोराक बघून समाधान मानतले समजला होकाल बघून गेलो सगळे वाटातले 5-50 जमा केले आणि होकाल बघून गेलो उंता उंता मी बापाशी काय विचारतो उतलं चढू रवला खडे पुन्हा गळून नेसता येता उतला हरकत नाही उतला होकाल बघून जाऊची म्हणजे रात्रीपासून माका तळमळणी लागलेली समजला आणि उंता उंता पोर हळूहळू दरवाजातून बाहेर येता मी त्याच्यावर बघतोय ता माझ्यावर बघता मी त्याच्यावर बघतोय ता माझ्यावर बघता आणि हिला आणि माझ्या पुढ्यावर उभ्या राहून पुढे मोठं पराक्रम केल्या मोठी घेतल्या परात थैल्यान पानाचं इडो निरांजन थैल्यान माझ्या पुढ्या येऊन उभे राहून आणि उन्हाळू लागला सोनियाच्या ताटी उजाळल्या ज्योती सोनियाच्या माका तुम्ही सांगा ज्या पोरान माका भाऊस केली त्याच्यावर लगीन करून या संसार करू ती स्वर्गात मोडून टाकले दुसरेपणा काय चाललं दुसरेपणा होत्या माझ्या काकीन माका स्वर्गात टाकले तेव्हा शपथ तिने होकाल टाकले पण माझं लगीन झालं काही एक वाईट सांगायला बिया लोक तिया बराच केलं समजता पतीने माका स्वर्गात टाकले माझं लगीन झालं सगळं काय तर 5 परक्रम मेळा सगळा झाला आणि माझ्या पहिल्या रात्रीची गजाल सांगते समाज हसते बाबा का मला काय नाही ना माझ्या पहिल्या रात्रीची गजाल सांगतात मिया नाही ता नाही म्हटलं पाय उठला तिया वरते बाकड्यावर कुठली कर उठला मिया उठला खालते निघतोय तर बाका काय उलाला ओ तुम्ही सुद्धा वरते या आवशी उठला खांब
माका सुद्धा वरते बोलायचा उठले आणि बाकड्यावर जाऊन बसले तर माका काय उन्हाळ लागला. तुमची टकली सुद्धा माझ्या मांडीवर थया उन्हाळ लागला. टकली मांडीवर ह्याच्या मांडीवर टकली थैलं आणि माझ्या केसात हात थैलं आणि उन्हाळ लागला. काय उन्हाळ लागला. रडू नको सासऱ्याच्या लई परिस्थिती काय तुम्हाला काय उन्हाळ लागलो. ज्या दिवसा अमावास्या असतेली एक दिवस माझ्या चढवात सांभाळून घे. अमावास्याच्या दिवशी त्याची वाज मेरवा चालवतो. तो माझा भाऊ सगळ्यांच्या घराकडे बोलायचा आणि असल्याला नसल्याला सत्यानाश करून टाकता. माका माहिती आहे काय तुझ्या भिया नको. तुझ्या सारख्या तेव्हा होत लहान लहान होत समाजला वो भियाता खेका तोंड लपय त्याच्या बापाशी मध्ये सत्यानाश औषध जाणतो त्याच्या बापाशी माझं सत्यानाश केलं. अरे काय सांगतले म्हणजे काय केले. अरे मोठा मोठा माझ्या बापाशी घेऊन सांगल्या गावकाराचा नवरा असा इतके असा माडाचे वासे सरता गावकार करता काय काय ह्याचे माडाचे वासे आले लोकांनी ते मोडालाच पडले. ह्याच्या वाशांचा लागलेलो बरोबर समजला मला. गेली पंचा बरा केल्या. आता ते काय माहिती बाई माहेरात गेली सगळं आवड जागी धरतो मोठा मोठा सांगतो. तुका सांगल्या माझ्याच्या घरामध्ये तुझ्या आज्याची वाहिनी आणि त्याच्या आज्याची काय. अरे मग रे बाबू त्याच्या आज्याची वाहिनी सांगल्या तुका काय सांगल्या. तू काय काहीतरी सांगतो लो माका माहिती हा ह्या गावकरांचा कसा असा होय मग आई यांची बाई माहेरा गेली हे काय तरांग फुलायतले कोमो कसे कातरात लागतले गावकरांची गल आमका माहित ना. चौकात वस्त्या घालायची तुका पटलाला दिसता समाजला ही माहेरा गेली का हिचं हो तसाच करतात. अरे काय करतो ह्यांच्या गावकऱ्यांचा बाहेर घराला असते काय मात खासती घालून नव्हते आणि बाय माहेरा गेली काय गावभर फिरतले मिरियार मिरिये ह्या करू हो मान आले त्याच्या बाबा तसं फिरतात बरोबर समाजला. अरे काय काय सांगतो मानात काय मानातो फेटो हेतो यावर सगळं खोटो समाजला. काय रे बाबू ते हसतय सो मनापासून हसलो ह्यांच्या घरात ह्याच चालता आता कसं आमचं घर वालो घरात असा दिसता असा नाही हो घरवाल्या काम कुठले काय का हो घरवाल्या असं कार्यक्रम उठला की वोटसाठी पुढे पुढे असा वोटसाठी दिलं वगैरे काय सांगलेलं 8 दिवस राहतलंय म्हणजे आता भेटला की जाईल ती माई येऊन येऊन निरोप देऊ लागली. काय काय गे गावकरनी घराकडे भवान म्हणालो घाम कपाळ घेतल्या औषधांचं माहेरा पेच खाय होते तसा खावं दिलं. तुझ्या बापाशीकडे पेजेशिवाय असा का. माझ्या बापाशीकडे थोडे पेज घातले तुझ्या नरडे सुरूच राहिला. तुका डुकराची मटण खाऊची सवय. आता माझा बापू डुकराचा मटण झाल्यानं पेज घालून ती माता बरी होय बरे. आता ह्याच्या घरात काय सांगते कर्म तुझा काय सांगतो. अरे बाबा त्याची चूक नाही तुका बघले का ते का आपलं बालपण आठवता. लहान असताना तुझ्यासारखे होता मला कुठे
बापाच्या घरात काय ना तिच्या काय ना माझ्या बापाच्या घरात सगळा होता. तुझ्या बापाच्याकडे सगळं होता. मग तुमचं मी खरा सांगतो खरा सांगतो ह्या काय कोण होरा नाही होतो आणि मी कोणा खापा नाही होतो. सांगा आणि हळकुणाच्या गाठी शेळकून बनान दिलेली हळकून आणि मी शेळकून सांग रे मी शेळकून दिसत माझा तोंड बघ आणि ह्याचा तोंड बघ. त्याला काय कर्म सांगते तुझ्या तोंडाकडे तिची नजर तरी पावते. अरे ह्याचा तोंड सकाळी जर बघल्या तर 4 दिवस तुमचा मिळायचा नाही हा समाजला. काय उंचालाय ती पासून नुसता झगडत राहू नको. किती झगडा नको माझ्या वगैरे माझो खातो बसताना वय झाला काय झाला तुझा काय म्हणतो काय नको बालदे भरून भरून कितकेशे बसलं. लोक सांगतात तुझ्या माहेरात गेलोय काय सांगतं माझी पहिली बाईल मेली माका हेतू आधार दिलो माझो बापूस मेलो माका तेही आधार दिलो बाईल मेली किंवा कोणी आधार दिलो तुझ्या उठलं का वाईट तोंड तोडून टाकतो तोंड फोडताना वाईट बघी सगळं ऐकून घ्या वाईट बघीरा होडे मी तुला काय सांगतो इल्यापासूनचा फनफन रावण तिच्या फनफना नको वडे. चालले गोष्टी सांगा होय सगळ्यांका तू थोडे डब्बाची 3 कपाळ फोडतो त्यांचा बरा चालले तुला दिसला पण नको वडे. काय झाला माझा बाय माझा थोडे बघले वडे. गावतानाच्या यावर आघाडी लोक आहे माझ्या बायता माझ्या बेबलाता माझा अगं, वडे ये. काय झालं तुका खाला मेल्या वागांचा पुढे तू आज मी देवळात गेलो आज मी देवळात गेला ही मोठी माझी बेकत झाली. या रोजच देवळात जाते आज काय घडतंय माका माहिती ना अगो एक गोड आणि 4 केळी अगो एक मोठा आणि 4 केळी म्हणजे आज मोठं हात पडलो काय सांगतात काय काय झालं काय झालं? आज मी देवळात गेलो देवळात गेले आज 5 किलो दुधाचे पेढे दिलेले 5 किलो अरे बाई 5 किलो दुधाचे पेढे दुधाचे पेढे या वाटात वाटल्या का? आणि 5 परी मोठी पातळा दिलेली साडी आहे. होय बा 5 साडी दिली ह्या बघा हो माका साडी आहे धावतक क्षणी घेतली सोमताप साडी फाटली इतके दिवस फाटक्यात घालून फिरावं अरे भावाजी माका हसत गे वहिनी होता काय बघता काय सांगितलं आता काळजी करू नको ते 5 साडी माका दिली आता 5 साडी येते काय काय करू 5 साडी आहे एकार एक न्यास अरे बाई खाली तुझा पाहुणा इथं तराट फुलं मी पाहुण्याचा करा फुलं बरोबर असा मी या 5 साडी एका एक घेतोय हा. पाहुण्याचा तरांग फुलायतोय तरांग फुलायलाय का तुम्ही तरंगाचो दाडो म्हटलं घट धरा जमतो अगो लगीन केल्यापासून जाणत दाण्याशिवाय काय माहिती आहे मी तुका आता या सांगतो आवाजातून येताना सगळी लोक गाडी घालतात अगो आवाजातून येताना सगळ्यांनी गाडी घालू दे किती घालतात ले का मोठेपणा सांगले तुझो बापूस असो तुझो बापूस तसो हो असं तुझ्या बाप्पाची ती सगळे खोटे गुण नका जाऊ काय खोटे गुण माहिती आहे आता सांगता येतं ऐकान घ्या हे तो बापूस मोठो कलाकार होतो हो सांगत का खरा हे तो बाप आता तोंड बशी तर तोंड जोडतेला उनीर गेलो तरी हत्ती गेलो होणार सांगणार माणूस हो हे गावातला वाट ऐकान घे हे तो बापूस मोठो कलाकार होतो मूर्ते घालाय मूर्ते तरी आणि हे का आपल्या कलेर होतो मोठो अभिमान होतोच आणि इतको अभिमान असलो तरी मेलो मरणात मात्र द्याव तिला नाही भिया ते मारना तोंड उगी करशी ना उगी कर तोंड काय करतल हा. काय करतलाय काय पिया होतो मरणात पिया होतो त्याका काहीतरी संशय गेलो आता यम येतो आणि माझी पालखी उचलतो आणि जातीनीची कलाकार ना भयात बनवू शकता त्यांनी काय केले आपल्यासारखे बरे 5 मूर्ती तयार केल्या आपल्यासारखे तुझ्या बापाची सारखे 5 मूर्ती तयार केल्या आणि ते 5 मूर्ती असे रांगेत 5 मूर्ती रांगेत दिलेल्या म्हणजे काय यो मी लोक समजता कामाने आपण खायचो तो उन्हाळ्याचो रांगेत सगळे 5 निघले आणि मध्ये आपण दिसलो आणि उंचा उंचा यो गेलो यो मुलांना लागलो हे 5 मूर्ती छान दिसतात पण मधल्या मूर्तीत काहीतरी मुलाला गडबड आहे याचा भाग शेवटी कलेचा अभिमान ना मुलांना काय गडबड दिसतात ती सांगू लागलो यमान काय सांगूया तुम्ही बोलण्यात का चुकला चला म्हणालो रोटो असता रोटो तो ह्याच्यात भरपूर नेवली परत कोणाक सांगशील बापूस
शानानी काय तर दुसऱ्यानी तोंड फोडतलं हो तसं नव्हे बाबा. आणि औशीच्या पुढ्यात माझी मोठ्या हो तसं पणाची नव्हे. हा आई म्हणजे माझी कृपेची सागर. हे बाई, औशी खाऊ बरा कोणी आई उद्या माझ्या कृपेचं सागर हो असं आहे आणि का? बापू तुमचे का हो बाबा तसं आहे. काय बाबा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचं सागर न ते डुलक्यात म्हशी बसायचं